सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 20. श्लोक पाहूयात. कर्मणैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. संपश्यन् कर्तुमर्हसि. श्लोकाचा अर्थ पाहूयात. कर्मणा म्हणजे कर्माद्वारे, एव म्हणजे सुद्धा, ही म्हणजे निश्चितच, संसिद्धी म्हणजे सिद्धीमध्ये, आस्थिता म्हणजे स्थित झालेले, जनकादय म्हणजे जनक आणि इतर राजे, लोकसंग्रह म्हणजे सामान्य लोक, एव अपि म्हणजे सुद्धा, संपश्यन म्हणजे विचार करून, कर्तुम म्हणजे करण्यासाठी, अर्हसी म्हणजे तू योग्य आहेस. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजे. आधीच्या 19व्या श्लोकात भगवंत सांगतात की तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करत राहा, कारण आसक्तीरहित कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. आणि या श्लोकात भगवंत सांगतात की जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणूनच तशीच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य राहील. जे क्षत्रिय आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करत आत्मज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना राजर्षी म्हणतात. जनक हे एक राजर्षी होते. सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर कर्मयोगाचे पालन करूनच राजा जनकासारख्या राजर्षींना आत्मज्ञान प्राप्त झाले होते. मिथिला नगरीच्या राजांना जनक ही उपाधी होती. सीतेचे वडील त्यांचे मूळ नाव शिरध्वज होते, परंतु मिथिला नगरीचे राजे असल्यामुळे त्यांना जनक ही उपाधी होती. या जनकांना विदेही म्हणून ओळखले जात असे, कारण देहधारी असूनही त्यांना देहाबद्दल मुळीच आसक्ती नव्हती. ते मूर्तिमंत वैराग्याचा पुतळा होते. ते आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीमध्ये स्थित होते, परंतु ते मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यायचे होते, म्हणून त्यांना सामान्य लोकांप्रमाणे कर्म करावे लागत होते. हे स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी या श्लोकात जनकांचा उल्लेख केला आहे. जनक महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे. जनक महाराज ज्ञान प्राप्त करण्यासाठी याज्ञवल्क्य मुनींकडे त्यांच्या आश्रमात जात असत, परंतु राज्यकारभारामुळे त्यांना प्रवचनात पोहोचण्यासाठी कधीकधी उशीर होत असे. याज्ञवल्क्य मुनी जनक महाराज येईपर्यंत प्रवचन सेवा सुरू करत नसत. आश्रमात राहणाऱ्या इतर शिष्यांमध्ये कुजबूज सुरू झाली की आपण सामान्य शिष्य आहोत, मात्र जनक महाराज मोठे राजा आहेत, म्हणून आपले गुरु महाराज त्यांच्यासाठी थांबतात. मुनींना ती चर्चा समजली. त्यानंतर एक विलक्षण घटना घडली.
एकदा प्रवचन सुरू होते आणि एक दूत धावत संदेश घेऊन आला की मिथिला नगरीला आग लागली आहे आणि ती आग आश्रमाच्या दिशेने पसरत आहे. हे सर्व ऐकून सर्व शिष्य त्यांच्या कुटीच्या दिशेने धावले. वास्तविक त्यांच्याकडे कुटीमध्ये वाचवण्यासारखे काहीही सामान नव्हते, पण तरीही ते सर्वजण प्रवचन सोडून निघून गेले. जनक महाराज मात्र तिथेच बसून राहिले. मुनींनी विचारले, महाराज, तुम्हाला मिथिला नगरीत जायचे नाही का? त्यावर जनक महाराज म्हणाले, जोपर्यंत मी मिथिलेत असतो तोपर्यंत मी तिथली व्यवस्था ही माझी जबाबदारी असते, पण आता मी तुमचे प्रवचन ऐकण्यासाठी आलो आहे आणि मिथिलेत आवश्यक यंत्रणा आहे ती तिचे काम करत असेल. अशा प्रकारे जीवनात कर्मापासून निरासक्ती असावी, म्हणजेच कर्मात राहून देखील निरासक्त राहता यायला हवे. त्यानंतर तिसऱ्या चरणात लोकसंग्रह हा शब्द आला आहे. लोकसंग्रह म्हणजे लोकांचे हित किंवा लोकांचे कल्याण. जनकासारख्या ज्ञानी आणि अनासक्त राजर्षी प्रमाणे लोकांच्या कल्याणाचा विचार करून अर्जुनाने कर्म करणे योग्य ठरेल असे भगवंतांनी इथे सुचवले आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा तसेच शिष्य अर्जुन यांना युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तिथे हिंसेचीही आवश्यकता असते. आपण महाभारत वाचले तर आपल्या लक्षात येईल की कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते, परंतु ते अपयशी ठरले. म्हणून योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच असे भगवंतांना सामान्य लोकांना शिकवायचे होते. म्हणून त्यांनी अर्जुनाला युद्ध करण्यास सांगितले. श्रीकृष्णांप्रती स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कर्म कसे करावे हे त्यांना शिकविण्यासाठी कर्म करतो. अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्यांचे अनुसरण करतात. याचे वर्णन भगवंतांनी पुढील श्लोकात केले आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे. हा श्लोक कर्मयोगाच्या सिद्धांताला ऐतिहासिक उदाहरणाने दृढ करतो आणि त्यातील सामाजिक जबाबदारी देखील स्पष्ट करतो. हा श्लोक अर्जुनाला केवळ वैयक्तिक मोक्षासाठीच नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणूनही अनासक्त कर्म करण्याचे महत्त्व पटवून देतो. जनक राजांप्रमाणे आपले कर्म अखंडित ठेवणे हे लोककल्याणासाठी अपरिहार्य आहे. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक विशेषतः नेत्यांसाठी आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या कॉर्पोरेट, राजकीय किंवा सामाजिक जीवनात नेत्यांवर लोकांचे लक्ष असते. एखाद्या उच्च पदावरील व्यक्तीने जर आपले काम सोडले किंवा त्यात गैरवर्तन केले तर त्याचा वाईट परिणाम संपूर्ण संघटनेवर आणि समाजावर होतो. म्हणून हा श्लोक शिकवतो की उच्च पदावरील व्यक्तीने स्वार्थाची आसक्ती सोडली असली तरीही इतरांसाठी आदर्श म्हणून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करत राहिले पाहिजे. म्हणूनच नेते किंवा सामाजिक जीवनातील तसेच कॉर्पोरेट मधील अधिकारी यांनी आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच लोकसंग्रह आणि सामाजिक भान या दृष्टीने पाहिले तर व्यक्ती कितीही श्रीमंत किंवा यशस्वी झाली तरी तिची सामाजिक जबाबदारी संपत नाही. लोकसंग्रह म्हणजे आपल्या कामातून समाजाचे भरणपोषण करणे आणि समाजाला योग्य दिशा देणे. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या उद्योगपतीने समाज कल्याण न करणे किंवा एखाद्या शिक्षकाने आपले अध्यापन थांबवणे
हे लोकसंग्रहाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हा श्लोक व्यक्तीला केवळ स्वतःच्या समाधानासाठी नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा देतो. म्हणजेच लोकसंग्रह आणि सामाजिक भान यासाठी मूलभूत मार्गदर्शन करतो. तर या श्लोकातून मुख्य संदेश काय मिळतो तर ज्ञानी किंवा यशस्वी व्यक्तीने कर्म सोडणे म्हणजे पळून जाणे नव्हे तर अनासक्त राहून समाजाचे मार्गदर्शन करण्यासाठी कर्म करत राहणे हाच राजयोग आहे. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 20वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापको वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या श्लोकातील माहिती किंवा स्पष्टीकरण याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.